रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। आपल्या साध्या लौकिक व्यवहारात जर आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल तर सर्वात जास्त काळजी आपण घेतो ती संगतीची. आपल्या लक्षात असेल की त्यातल्या लोकांच्यात राहा, अभ्यासू मुलांच्यात वावर, तू स्वतः अभ्यासाची पुस्तकं जवळ ठेव, सतत त्याचं काय ते मनन कर, तू अभ्यास कर, तो सुद्धा सातत्याने कर, असं सांगतो. तेव्हा कुठेतरी त्याचं उतरतं आणि मग आपल्याला जो ज्याच्यात गुणांच्या भाषेत म्हणा, आजच्या भाषेत मार्कांच्या भाषेत म्हणा, जसा परिणाम अभिप्रेत आहे तसा होतो हे आपण बघतो. त्यात नसलं की ते अवघड काम असतं. उठून कुठेही हिंडून कितीही विषय डोक्यात घेऊन आलं आणि अभ्यासाला बसला आणि एकाग्र झाला, ते फार मोठे लोक एकदम आवाज लावतात त्यातला प्रकार आहे. त्यांना तो षड्ज शक्य आहे, आपल्याला नाही. जे हिराबाईंच्याबद्दल पडवेकरबाईंच्याबद्दल वगैरे जे म्हणतात जसं तरीचं त्यांनी लावला म्हणजे नुसत्या षड्जातच सगळं गाणं झालं, संपलं, मनुष्याचं समाधान झालं. तर तसं करणारे हे फार हाताच्या बोटावर मोजण्यासारखे. बाकीचे रियाजाने तिथं पोहोचतात. तेव्हा रियाजी शब्दाचाच अर्थ मुळात असा तऱ्हेनं अभ्यास करणं आहे ना. तर त्यामुळं हे जे रियाज आहे तो रियाज हा परमार्थात हा रियाज आहे. सातत्याने त्यात राहा. मग आता कोणी ते पारायणाच्या निमित्तानं राहतो, रोज काही म्हणण्याच्या निमित्तानं राहतो, स्तोत्र म्हणण्याच्या निमित्तानं राहतो, काहीतरी करून तो त्यात राहतो आणि तो जसा तिकडे काहीतरी त्याचा परिणाम चांगला मिळवतो तसा हा मिळवतो. आता महाराज म्हणले तसं ते पण लक्षात ठेवावं की आपण फक्त तोंडात ते औषध घेतो पण पोटात जाऊ देत नाही असं जर झालं तर मात्र तसं नाही होत. जसं पुस्तक समोर उडून ठेवलं आहे आणि अर्धा तास बसला आणि तासभर बसला आहे आणि त्याच्यात जर आत काय गेलं नसलं तर औषधाचा जसा असूनसुद्धा परिणाम होत नाही तसं होत नाही. ही गोष्ट त्याच्याबरोबर खरी आहे. म्हणजे त्याच्याबरोबर औषध पोटातही जाऊन द्यायला पाहिजे, हे तितकंच खरं आहे. मग तशा तऱ्हेचं ते आचरणात यावं, पोटात यावं या अर्थाने की आचरणात यावं म्हणजे दिनान जावं तरी मग त्याचा परिणाम ते घडवायला लागतं. शरीरात आपोआप घडवण्याची सोय आहे, परमार्थात आपोआप घडण्याची सोय नाही, आपल्याला करावं लागतं. ते मी शिकलो हे बरोबर आहे पण ते शिकलेलं आहे त्याचा संबंध माझ्या आचरणाची कुठे आहे किंवा मला काय जे करायचं आहे त्यासाठी मला आत्ताकडे म्हणजे म्हणून आपल्याकडे निसर्गदत्त वगैरे हे जे ठणठणीत सांगणारे स्वच्छ सांगणारे लोक आहेत परमार्थ जे केवळ आत्मज्ञानच बोलतात ते नेहमी तुम्ही काय करायचं याच्यापेक्षा काय करायचं सोडायचं ठरवलं आहे ते सांगा म्हणले जे आपल्याला ते तेवढ्यासाठी आहे. काय करायचं सोडायचं ठरवलं आहे कारण ह्याला आढळणाऱ्या गोष्टी काहीतरी माझ्याकडे आहेत. त्या जर नसत्या तर मी पुढे गेलो नसतो का तिकडे मुक्कामाला. मी पंढरीत का नाही तर माझ्याकडे ते अजून वाटेत आड येणारं काहीतरी आहे. तर ते काय सोडायचं ठरवलं ते सांगा हा मुद्दा त्यांना का सांगावा लागला तर तो असा आहे. आता काय आड येते तसं माझ्याकडे काहीच येत नाही आहे खरं सांगायचं तर असं मला वाटतं. पण ज्या अर्थी पोचलो नाही त्या अर्थी आड काहीतरी आहे. मग ते जे काय आड आहे ते लक्षात आणून देण्यासाठी ग्रंथ आहेत. ग्रंथवाचनानं महाराज म्हणले ना ते ग्रंथवाचनाबद्दल बरोबर हेच सांगितलं की ग्रंथवाचनाने काय होतं, ग्रंथवाचनानं काय होणार, शेवटी ग्रंथ सुरू होणार आणि ग्रंथ संपणार. आता आपला 4था अध्याय संपणार हा हळूहळू त्यांच्या कृपेने. म्हणजे काय होणार, 4 अध्याय झाले एवढं होणार. यानंतर काय होणार, यानंतर जर काही झालं तरच काहीतरी होणार आहे. ते जर काही झालं नाही तर 5वा अध्याय सुरू होणार, दुसरं काय होणार, अशी गडबड आहे त्याच्यात. त्यामुळे या अर्थाने त्यातल्या जो काही आचरणाचा भाग आहे तिकडे ते गेलं तर ठीक आहे. पहिल्यापेक्षा ते अलीकडे खूप शांत आलेत असं नाही का, काही ठिकाणी म्हणत, काही ठिकाणी सगळीकडे ते पण अजून काय फरक नाही असंही खूप ठिकाणी ऐकायला मिळेल. पण आता खूप शांत आलेत वगैरे हे जे म्हणतात ते त्या अर्थाने ते त्याचा परमार्थाचा मुद्दा चालला होता की परमार्थात स्वतःला करावं लागतं. आपल्याकडे निसर्गाने ही व्यवस्था ठेवली की ठीक आहे, महाराज म्हणले तसं तोंडात औषध ठेवलं आणि पोटात गिळलं तर पोट सगळं काम करायला तयार आहे. तसं आपलं मन अजिबात काम करायला तयार नाही. ते उलटून टाकेल आणि ठेवून देणार नाही. त्याच्यानंतर एवढे विषय दुसरे आणून टाकेल की काय ऐकलं होतं हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून मी अनेक वेळेला अगदी साधा प्रयोग म्हणलो होता तो याचाच होता की प्रवचन रोज वाचतायत, सगळं वाचून संपलं की छान कळत जातं आणि इतकं वाटतं की बस सगळं ब्रह्मज्ञान आपल्याला म्हणजे आपल्याला झालं असं नाही पण त्यांनी सांगितलेलं आहे असं तरी म्हणून निदान. आणि खूप आनंदात सगळं होतं आणि पुढच्या पानावरचं पहिली ओळ काही वाचायची सवय असते त्याप्रमाणे पुढच्या पानावर जातात, त्यातलं पहिली ओळ वाचतं, काय शीर्षक वाचतो काय ते वाचतो, ते मिटवून ठेवलं की विचारावं फक्त की आत्ता जे वाचलं त्याचं शीर्षक काय होतं.
आपण जे वाचलं आत्तापर्यंत इतका वेळ संबंध ते पानभर जे काय वाचलं त्याचं शीर्षक काय होतं तर आठवावं लागतं. म्हणजे ह्याचा अर्थ मन आत टाकलं की फेकून देतं. शरीर तसं करीत नाही तेव्हा त्याच्या निसर्गाच्या यंत्रणेकडे बघून जरी वागलं तरी सजायचं खूप काम आहे की ते आत गेलेलं त्याची पुढची सगळी प्रक्रिया करतात. तसं हे आत्मज्ञान आत गेलेलं आहे, प्रवचन आत गेलेलं आहे, ते त्याचं आपणहून काम करीत नाही. मला सारखं सारखं ते वाचावं लागेल. म्हणून अभ्यासाचं उदाहरण म्हटलं की तिथं जसं ते सारखं सारखं वाचावं लागतं. एक पाठी माणसाचं काम आहे, इथून सुरू केलं की तिथंपर्यंत पाठ आणण्याचं काम असेल आणि पाठच जर म्हणायचं असेल तर शक्य आहे. तर म्हणजे प्रवचन काय म्हणा हे सगळं पाठांतरच आहे आपलं. ते सगळं तसं जर पाठांतरच अभिप्रेत असेल तर ते करता येतं एक वेळ, ते करता येईल. पण जर ते मुरायला हवं असेल तर मग मात्र ज्या ज्या प्रक्रिया आपलं एखादं साधं पोट करतं शरीराचं तितक्या प्रक्रिया मनामध्ये व्हायला लागतात तेव्हा ते उतरणार. मग ते उतरावं यासाठी हे जे मार्ग व्यवहाराचे आहेत ते थोडे थोडे इकडचे चालले गेले तर नक्की यातला काहीतरी होणार. म्हणून मग माणसाला नाम घ्यायची बुद्धी होते आणि पुढे काय करावं, वागावं, काय वागावं ह्याची पण बुद्धी होते. पण ती बुद्धी व्हायला हे सगळं आपण करावं लागतं तेव्हा होते. आणि महाराज म्हणले ते मगाशी सांगत होतो ते राहिला की ग्रंथवाचनाचा फायदा काय. आपण आता श्रवण करतोय काय आपण वाचन करीत असाल तर त्यातून माझ्या चुका काय हे मला कळतं. हे चुका कुठे आहेत हे दाखवण्याचं काम ग्रंथ करतो. तर एरवी ग्रंथाने ज्ञान मिळतं हे सर्वांना माहिती. पण महाराजांनी वेगळी बाजू सांगून ठेवली आहे की त्याच्यातून चुका कळतात. आणि इथे आता जे इतके आपण महाराजांच्या ह्या सगळ्या साधनेबद्दल क्वचित गुणा मानावे, तरुणतुल्य करावे वगैरे जी यादी सगळी पाहिली ती त्यांनी त्यांच्या संबंधात काय करून दाखवलं त्याची यादी आहे. की कधीतरी गुणांचं कौतुक, कधीतरी कसपटा समान मानला. आता ज्या माणसाने गुणाचं कौतुक केलेलं आहे त्यांनी आपल्याला कसपटा समान मानल्यानंतर चित्तवृत्ती काय राहते तीच त्यांना बघायची. ती सारखीच राहते का हे बघण्यासाठी ते आहे ना. तर तशा तऱ्हेनं मग संबंध अध्याय आपला 12वा आपल्याला सतत मनन करत राहावं लागेल. समशत्रूच्या मित्रेच्या तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जित. हा काय जमणार एक श्लोक फक्त. म्हणजे कुठलाही यातला अमुक असा घ्यावा असं काहीच नाही आहे. सगळं घेण्यासारखंच आहे. ते सगळ्या मार्गाने ते दुरुस्त व्हावं लागतं. तर तसं यंत्रातला जसा एखादा पार्ट दुरुस्त होऊन चालत नाही, सगळे दुरुस्त व्हावे लागतात. म्हणून म्हणून ते समशत्रूच्या मित्रेचं. आता शत्रुमित्र तर जगात आहे म्हटल्यावर ते असणार. मान आणि अम्मान जगात आहे म्हटल्यावर असणार. म्हणून ते काय करतात तिथे पुढे ते आहे म्हणून आधीच क्वचित परिमान ना अपमान हे सगळं तिथे यादी कशासाठी येऊन गेली. किंवा इथे क्वचित गुणा मानावे, क्वचित तृणतुल्य करावे हे जे आहे हे हर्षविषादाचे गोवे पुढे आहेत. हर्षही होणार एकदम. मनुष्य आपण आपल्या हर्षवायू झाला म्हणतो आपण. जे हर्षाचं स्वरूप काय असेल वायूसारखंच आहे. तर हर्षवायू झाला तर तसंही होण्याची शक्यता आहे. आणि विषादाचा गोवा तोही आहे. पायात अडखळ्यासारखं होतं माणसाला. विषाद चित्ताला होतो त्यावेळेला, मनाविरुद्ध होतो त्यावेळेला. तर ते जे होणार आहे तर ते सगळं 12व्या अध्यायात दिले. तिथून बघा म्हणजे तिथे काय होणार आहे ते तिथे कळेल. त्या ग्रंथातून कुठल्याही ग्रंथातून शेवटी हेच कळेल. तर तसं हे सगळं ही सद्गुरू या अर्थाने सद्गुरू सेवा. सद्गुरू सेवा म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांना जे अभिप्रेत आहे ते करणं ही सर्वात मोठी सेवा. बाकीच्या सगळ्या सेवा त्याच्या एक 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 खाली आहेत, एक एक टप्प्याने खाली आहेत. ती कुठली सेवा कमी नाही. म्हणजे कुठली पायरी महत्त्वाची तर कुठलीच पायरी महत्त्वाची नाही. सगळ्याच पायऱ्या महत्त्वाच्या. 10 पायऱ्याचं का 12 पायऱ्याचा समजा जना असलं तर 12वी पायरी महत्त्वाची का तर 12वी पायरी महत्त्वाचीच आहे. तर ती ओलांडल्याशिवाय आपल्याला त्या मधल्यावर जाता येत नाही. पण ह्याचा अर्थ पहिली आणि दुसरी पायरी कमी आहे असं आहे का तर नाही. पहिली पायरी तेवढीच महत्त्वाची आहे कारण त्याच्यामुळे दुसऱ्यावर जाता आलं. दुसरी पायरी महत्त्वाची म्हणून तिसऱ्यावर जाता आलं. जे शिक्षणात आहे ते तसंच इकडे आहे. हे परमार्थाचं आहे, प्रपंचासाठी आहे किंवा एखाद्या विशिष्ट विद्येसाठी आहे. तर तसं इथे आहे. याच्याकडे आपलं लक्ष असं तर हे बरोबर होईल. आणि म्हणून आता फक्त आता वाचूया आणि हे पुढे जाऊया. असो सद्गुरू सेवा गहन सखोल आहे. सखोल काय आहे मध्ये तर सेवा म्हणलं तर त्यात सखोल आहे म्हणून ते त्यावर काही उदाहरणे गेल्या वेळेला दिलं होतं. तर सखोल आहे ती आता सखोल म्हणजे जसं पोटात औषध गेलं तर तरीसुद्धा अजूनही आपल्याला त्याचा ट्रेस आहे. ते कळतं आहे, सगळं कळतं आहे. पण हे वृत्तीचं कुठं कळतं मला सांगा. की वृत्तीमध्ये सूक्ष्म बदल जो आहे आता म्हणजे एखाद्याला राग येत नाही समजा. त्यांनी राग येत नाही म्हणजे काय त्याने आवरून धरला आहे पण कपाळाच्या आठ्यावर कळतं ना. इतकं सूक्ष्म आहे म्हणून सखोल आहे. सगळं सखोल आहे. चेहऱ्यावर कळतं. मला सांगा चेहरा नुसता बघितलं तरी सुद्धा कळतं की आज काही राग रंग ठीक दिसत नाही म्हणतो आपण तसं.
आता त्यांनी कुठे काय म्हणले, रंग कुठं लावलाय, काय केलंय, काही केलेलं नाही. पण ज्याला काय म्हणतात त्याला रागरंग बरोबर म्हणतात. रागरंग ठीक दिसत नाही म्हणजे काय, ते हे काहीतरी बिघडून आलेलं आहे. आता तिथे ऑफिसमधून आलं असेल, नाही तर बाहेर काहीतरी झालं असेल. तर तसं होतं. म्हणजे हे सूक्ष्म किंवा सखोल असं काय आहे, तर हे वृत्तीचा विषय आहे. त्यामुळे तो सूक्ष्म सखोल आहे. पण काही परिणाम त्याचे दिसतात. म्हणून म्हटलं ना, एखाद्याच्या डोळ्यात कळतं राग आला, तो काही म्हणत नाही. पण डोळे बघितले की मुलं शांत होतात लगेच, बाबांचं काहीतरी बिघडलेलं दिसतं. तेच आपल्याकडे महाराज म्हणतात, दुसरं काही नाही. आपल्याकडे बघून महाराजांना तेच दिसतं, यार काहीतरी बिघडलेलं आहे. तर ते बिघडलेलं आहे ते सारखं बिघडून देतात, परत दुरुस्त करतात, परत बिघडून देतात. हे सारखं केल्यानंतर मग त्याला सराव होतो. आपल्याकडे साधी सायकल शिकतो तर त्याला 3-4 वेळा सोडून एकदा त्याला असा बस, मग अशी ठेवायची, मग असं बॅलन्सिंग करायचं. मग काय, एका बाजूला कुठल्या बाजूला झुकू द्यायची नाही, इकडे पॅडलसारखं चालू ठेवायचं, समोर लक्ष ठेवायचं, ब्रेक हातात ठेवायचा. काही झालं की लगेच आपल्याला वाटलं तर ब्रेक, लगेच हे कमी करायचं, लगेच. हे सगळं म्हणजे माणसं म्हणत तसं पकवण्याची एकाने शिकवण्याची शाळा काढली. तसं त्याच्या घरी जेवायला नव्हतं म्हणले तर ते त्यांच्या भाषेत ऐकणं चांगलं. तर तसं आता असं जर सांगितलं तर खरं सांगायचं तर एक सायकल चालवण्याची विद्या आली की नाही, पण अशी येते का ती प्रत्यक्षात? नाही. तो पॅडलकडे लक्ष द्यायला गेला की ब्रेक, तिकडे लक्ष द्यायला की तिकडे जायला लागते. आपल्या गाड्या शिकणाऱ्या लोकांना माहिती असेल. खरंच सरळ चालवायची आपल्याला माहिती आहे, हातात स्टेअरिंग धरलंय, आता काही तुम्ही नाही केलं तर ते आपोआप सरळ जाणार आहे. पण असे आपोआप इकडे जायला लागते. मग तिकडचं आल्यावर ते जास्त वेळेला आणखीनच तिकडे जायला लागते. म्हणजे समोरचं कोणी येताना दिसलं की आणखीन तिकडे जाते. मनाचे काय आहे, शिकण्याची प्रक्रिया काय आहे ही लक्षात यावी म्हणून सखोल किंवा गहन जे म्हटलं ते एवढ्यासाठी म्हटलं आहे, सखोल आहे. आणि मग त्याचा विस्तार केवढा आहे. गुरुसेवा ही विस्तृत आहे. इथे गहन आहे याचे शब्द अनेक अर्थ होते, तर त्यात सगळ्यात अडकता येणार नाही म्हणून किंवा सगळे स्पष्ट करता येणार नाहीत म्हणून म्हटलं. गहन कठीण किंवा सखोल का होऊन बसते, तर त्याच्यामध्ये ती विस्तृतपण आहे. विस्तृत म्हणजे अशा अर्थाने आहे की आम्ही बघितलेलं आहे, बाहेर आपल्याकडे चप्पल काढली असते माणसाची, म्हणजे ती विस्तृत कशी आहे त्याच्यात अगदी सोपं असतं पुढे की चप्पल मनुष्याच्या पायातली चप्पल काढली की तो निघून गेला. पायातली चप्पल काढल्यानंतर ती कोणत्या अवस्थेत आहे ह्याच्यावर माणसाची वृत्ती कळते. सोपंच, फार नाही आवड. एक इकडे एक तिकडे. आपण लहान मुलांना लगेच कसं म्हणतो, काय तुला चप्पल सरी काढतात नाही, इकडे टाकतो. आपण काय करतो कोणास ठाऊक. आपण सरळपणे लावून ठेवले आहेत का त्या, किंवा दुसऱ्याने सरळ लावली नसते तर त्याची सरळ करून ठेवली, त्याच्या चपलेला मी कशाला झालं आलं, म्हणजे ते वृत्तीवर आलं. म्हणजे गहन काय आहे ते कळत. त्यांनी सुद्धा सरळच काढावी हे बरोबर आहे, पण त्यांनी सरळ काढली नसली तर आपण सरळ करावी की काय बिघडत नाही. त्या चपलेला हात लावला तर काय गुरुची समजावी, त्यांची सेवा करतोय समजावं. म्हणून ती त्या अर्थाने सद्गुरू सेवा गहन काय आहे, तर ती अशी आहे की तिथे सुद्धा बरं अगदी तो समोर बघतोय ना, बघून अगदी त्याची सरळ करून ठेवून म्हणजे आपण केली तर असली सगळी काय. शेण काढण्याची ह्याच्या बाहेर काय घाण काढण्याची काय आपलं अंगणामध्ये किंवा बाहेरच्या परिसरात केर काढायची सेवा. आपल्याला कलावतींचं आठवलं असेल तर बघा, की तिथे त्या ज्या गुरुगृही राहिल्या त्या गुरुगृही त्यांना काही स्थान दिलं होतं, त्याचं लोकांना कळत नव्हतं महत्त्व. म्हणून त्यांनी ही सेवा ज्यांना दिली होती त्यांना, तर मी काय करू सेवा, तर म्हटले तू केर काढण्याची जी सेवा चालू आहे ती कर. ते एक दिवशी तिकडून आले, तोपर्यंत ही मंडळी सगळी केर काढून केलेली होती. तर आता तिथं कोणीतरी येऊन घाण केली, कुत्रं गाणी करतात, हे करतात, होतं तसं काय. अगदी आपण झाडून गेलो म्हणजे त्यांनी इकडे फिरकायचं नाही असं थोडंच काय आहे. त्यांना अवघी विश्वाची माझे करत, त्यांचा काय प्रश्न येत नाही, ते कुठेही जाणार काही करणार. मग ती म्हणूनच ती कुत्रे आहेत ना, असं लक्षात ठेवा. तर ते आहे, असू दे, जीव आहे आपल्याला मान आहे. तर ते झाल्यानंतर तिथे घाण पडली होती, यांनी पटकन ते यायच्या आत्ती बराबर दूर केली, काढून हाताने टाकून तिथे सारवण केलं. पटकन एवढंसं घेऊन सारवलं आणि वर एक रांगोळी घातली. आणि सगळी मंडळी ही आजूबाजूला होती तिथेच. ही सेवेकरी जे ह्या म्हणजे आपल्यात जसं वेगवेगळ्या सेवेचे लोक असतात तसे हे सेवेचे लोक, तर त्याच्यात ती घातली, त्याच्यावर एक रांगोळी घालून घाली. ते आले, सरळ चालत गेले त्याच्यावरनं. मग आल्यावर म्हणाले की बाकीच्यांना कोणाला दिसली नाही का, म्हणले त्यांनी बघितलेली नव्हती, त्यांना बघायची गरज नाही, त्यांना बसल्या जागी खोलीत दिसतंय ते काय चाललंय ते. त्यामुळे ते तिथून आले. त्यावेळेला बाहेर पडल्यावर ते म्हणले हे कोणाला दिसलं नाही का इथे, ते काढला बरोबर आहे, पण हे पुढे काय झालं ते दिसलं नाही का. मग त्याच्यानंतर बाकीच्यांना काय जमण्यासारखं नव्हतं का, तर बाकीच्यांना हे जमण्यासारखं आहे, जे ते आईनं जमू शकतं ते त्यांना नाही का जमू शकत आहे. पण तिथं लक्ष गहनता तिथं आहे
की हे काम म्हणजे आता एकदा हे करून झाल्यानंतर आपलं काम संपलं असं नाही. ते स्वच्छ असणं हे आपलं काम आहे. स्वच्छ ठेवणं, स्वच्छ करणं हे एक काम आहे, पण स्वच्छ ठेवणं हे दुसरं काम आहे. स्वच्छ ठेवणं म्हणजे रोजच आहे. म्हणून चित्ताची ही सेवा गहन का सद्गुरूची, तर ती सद्गुरूच्या प्रमाणे जर वागायचं असेल तर रोजचाच प्रश्न आहे. वा नाही तर एक दिवस आपण सद्गुरूच्या मनाप्रमाणे अगदी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 काय 12 वाजेपर्यंत वागून दाखवू एखाद वेळेला, पण दुसऱ्या दिवशी आपला चेहरा बघावा. काय म्हणजे आपल्याकडे पाहुणे आले म्हणजे काय होतं मला सांगा. आता थोड्या वेळ झाली आपली तर पाहुणे येतात तेव्हा हमखास ते मुलाला विचारलं तर नाही तो चहा घेत वगैरे म्हटलं टिपिकल असतात गोष्टी अगदी. नाही तो नाही घेत, त्याला नाही. आई मी चहा घेणार की झालं समोर. मग त्याच्याकडे डोळे वटारून बघतात. आता तो त्यांच्यासमोर भांडलाय, त्याला तो दिला पाहिजे. मग त्याच्याकडे ज्या वेळेला जे बघतात ना त्यावेळेला कळतं काय ते खरं. सगळी मंडळी आपापल्या जागी हजर आहे. तर ते जे आहे ते त्याच्याकडे बघतात आणि नंतर त्याला बरं मग ठीक आहे घे. कधीतरी घेतो तो, म्हणजे आता ते सावरून गेलंच पाहिजे, शेवटी आपलाच मुलगा काय करणार काय. नाही म्हणून थोडंच येतो तो नाही म्हणणार आहे, तो उलटून मागे लागणार. मग त्याच्यापेक्षा त्याला बजेवर काय असेल ते देतात. ते दिल्यानंतर आणि त्याला आंदोलन झालं तर ते जरा जाऊ देत, पाहुणे बाहेर पडू देत, मग तुझ्याकडे बघते. ते काय करणार आहे, गहन आहे. त्यामुळे महाराज म्हणतात आज सेवा केली छान, ते बघायला दुसऱ्या दिवशी येणार, त्या दिवशी नाही येणार. ते ही जी सेवा आहे ती सद्गुरू सेवा जर समजा वृत्तीचा विषय आहे तर ते त्या दिवशी बघायला येणार नाही, तो दिवस संपल्यानंतर बघायला येणार. मग त्या दिवशी जर कालच्यासारखाच असेल तर खरा. म्हणून ठेवणं किंवा टिकवणं हा जो मुद्दा आहे तो तेवढ्यासाठी आहे. तो ज्याला टिकवता आली आता 24 तासच करायची गोष्ट आहे. जर आत्मारामाची सेवा आहे तर काय आजचा दिवस श्वास घेऊन उद्या आता काल दिवसभर घेतला की आता काय असं नाही चालत. तसंच सद्गुरुसेवा सतत करावी. ते सद्गुरुसेवा गहन का होत जाते आणि ती विस्तृत म्हणून मुद्दाम मी ते ह्याचं सांगितलं. पादतळण काढायची जागा आहे तिथे कळतं आपल्याला की काय पद्धतीनं मनुष्याचा व्यवहार असेल, त्याची चुणूक तिथं मिळत असते. आता तिथे जी चुणूक मिळते त्यामध्ये ते नेहमी कोणात जर असली, सरळ असतील समांतर तर कळतात. चपला दोन ते काय असेल ते, आता ते उंच सकल मी काय म्हणत नाही, जसं असेल तसं. पण जे काय असेल तर काय शरीराला कोणाला त्रास व्हावा वाटतो, पाठीला त्रास व्हावा वाटतो म्हणून ते उंच घालतात, ठीक आहे. तर अगदी ते हाय हिल्स जरी असले तरी सुद्धा त्या सरळ ठेवायला येतात की असं नाही का. तर ते जर समजा अगदी समांतर असतील तर कळेल की समांतर व्यवहाराचं काहीतरी चित्तामध्ये यांच्याकडे घरामध्ये आहे, हे कळतं. आता ते असं आणि असं कोणात असलं तर मग कुठलाही कोण असेल, मग त्याप्रमाणे पुढे कुठलेही कोण असणार हेही आपल्याला कळतं. म्हणून ते विस्तृत आहे ते तिथून सुरू केलं ते व्यवहारापर्यंत. आता बोलण्याचा चालण्याचा सगळे बाकीचे व्यवहार आहेत, त्या व्यवहारामध्ये ते किती कोण असणार आणि काय होणार त्याचे तिथेच कळतं. तर हे इथपासून ते वृत्तीपर्यंत म्हणून ती विस्तृत आहे असं म्हटलं. ते तेवढ्यासाठी निस्संदेह गुरुची सेवा ही निस्संदेह असते नेहमी, संदेह नाही. कल्याण म्हणजे कल्याणच, बाकी काय विषयच नाही. ते ट्रान्सफर इथे करू देत तिथे करू देत, माझ्या कल्याणाची करणार हे मला माहिती आहे. तिथे गेल्यानंतर काय होणार ते माझ्या कल्पना आहेत सगळ्या, चिंता कल्पित गुंत्यांमधून ते जे आहे ते आहे. मी अमुक ठिकाणी माझी बदली झाली म्हणजे आता झालं का सगळं, आता बिघड, ह्याच्या पुढं आपल्याला काय आयुष्य नाही, अमका नाही तमका नाही, मला त्रास होणार, अमुक होणार तमुक होणार, काय नाही. प्रत्यक्षात त्यांनी जर केलेली आहे हे आपल्या लक्षात येत असेल तर त्यांनी केल्यानंतर तिथे गेल्यावर प्रत्यक्ष वातावरण असं वाटेल की इथे आलो ते बरं झालं. आता ते जर आपल्याला आधी कळलं असतं तर गप्प बसलं असतं नाही, ते आपल्याला कळत नाही म्हणून गुरुनी केलेलं ते गुरुनी केलेलं समजावं होईल ते, म्हणजे शांत राहता येते, त्याने ते केलेलं आहे ते बरोबर आहे. म्हणजे मग त्यात अडचण येत नाही. या अर्थाने गुरुसेवा गहन गणपती करी रात्रंदिन म्हणून म्हटलं. 24 तास म्हणजे अशी आहे, गणपती करी रात्रंदिन देवादिका दुर्लभस्थान उपभोगीचो. तुकाराम परमहंस दुर्गमस्थळी वनिवास, सेवा कठीण बहुअस विचारामनी. ऐसे तुकाराम संत परमहंस विरक्त, अनन्यपणे भगवत भक्त निस्संदेही. लोकी वागती वेड्यापरी, वेडा तुका म्हणती सारी, भाविका नवसा सत्वरी पावती नित्य. बहुत लोक दर्शना येती, कोणासवे न बोलती, बोलिल्या अर्थ व्युत्पत्ती, प्राकृता न कळेची. नाही कळत. सत्पुरुषांच्या बोलण्याचा अर्थ कळणं याच्यासाठी साधनेचं बैठकच लागते साधनेचं, तर सत्पुरुषांच्या बोलण्यातला अर्थ कळतो. हे काय म्हणाले, काय अभिप्रेत आहे ते कळणं ह्यासाठी आपली साधना लागते. तर कुठेही फिरत असावे, श्वान बालकासीच खेळावे, कुठेही खावे जेवावे, बंधन नाही. हे 3 प्रकारचे गुरुबंधू आहेत. शहाण्यासी अंतर न देत, भाविकासी फलभवत. काय आहे, सद्गुरु श्री तुकाराम उपदेशिती भक्त परम,
अनंत पावती विश्राम तुकाई पाशी. शहाण्यासी अंतर न देत भाविकासी सफल होतं. त्यांची सुद्धा वैशिष्ट्ये सांगताना बरोबर मुद्द्याची वैशिष्ट्ये सांगितलीत की शहाण्यासी अंतर देतं. खऱ्या अर्थाने जो शहाणा, की ज्याला शहाणा कोण म्हणायचा आपल्या इकडच्या भाषेमध्ये, तसं शहाणा कोण म्हणायचं म्हटलं तर सगळे शहाणे, तर कोणाला नाही म्हणायचं, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना म्हणणं भाग आहे. पण तसं नाही, इथे त्यांना असं अभिप्रेत आहे की शहाणा म्हणजे ज्याला प्रपंचात तथ्य नाही आहे, तो असार आहे, आपल्याला व्यवहार आहे म्हणून करायचा आहे, ते झाले की तो जोडून द्यायचा आहे, यापेक्षा त्यात काही नाही. आणि सार असार ही आपल्याकडे जे पहिले 4 साधनं सांगितली, त्यामध्ये ह्या मूत्र फलभोग विराग वगैरे अशा भाषा बोललेल्या आहेत, तर त्यामध्ये मुद्दा तोच आहे की त्याला सार असार कळलं. कारण हे बदलतं विश्व आहे, आज असं आहे, उद्या तसं आहे, परवा तसं आहे, ठीक आहे, एवढं त्याला महत्त्व दिलं. जे बदलणार नाही ते धरून ठेवलेलं आहे, हे ज्याला कळलं त्या अर्थाने इथे शहाण्यासी अंतर न देतं आणि भाविकाशी सफल होतं. समजा मला हे सगळं काही कळत नाही, हे काय जे काय सारं सारण ते मला काय कळत नाही त्यातलं, पण भाविक आहे, मग भाविका आवडते, कारण त्यांना ते आवडतातच, नसे लोक असतील ते, कारण ते चिकित्सा करतच नाहीत, ते भाविक असतात. ते म्हणतात काय करू सांगा, करतो, की किती सोपं काम. एवढे सगळे ग्रंथ वाचून पुन्हा त्यांनी काय ते समजत नाही, मग त्यांनी काय सांगायचं ते ऐकायचं, मग त्याच्यापेक्षा त्यांनी काय सांगितलं ते ऐकावं, सरळ आपलं काम होऊन जातं. इतकं सोपं आहे. अनन्यासी तारित भवसिंधूपासून आहे. किती बरोबर नेमक्या मुद्दे सांगितले की तुका मी आता आधी वेड्या परिवागात इथे राहतात, तिथे कुत्र्यांची खेळ, लहान मुलांची खेळ, हे सगळं करतायत, पण दुसऱ्या बाजू जी बघण्यासारखी तीही की शहाण्यासी अंतर न देत, त्याला कधी दूर करणार नाहीत, भाविकाशी सफल होतं तेही तितकंच, आणि अनन्यासी तारित भवसिंधूपासून आहे. ते जो अनन्य भक्त आहे त्याला मात्र ते पूर्ण तारून देणार, मोक्ष देणार, शांती आयुष्यात तीच. विकल्पी विकल्प करीती मूर्ख वेड्यापरी भजती, मत्सर निंदा आपुले मती करीती किती एक. हे सगळं बरोबर तिथे काय असू शकतं सत्पुरुषांच्या तिथे, त्याचं हे वर्णन आहे. मग पुढे सगळं आहे. तर शहाण्यासी अंतर देणार नाहीत, या अर्थाने सार असार ओळखून, जे असार म्हणजे थोडक्यात म्हणजे खरं सांगायचं तर शार असार एवढं टाकून जे एवढं समजून घेण्या एवढा फार मोठा विषय नाही आहे, वेळेच्या अभावी थांबू आपण. तर हा खरा काही फार मोठा म्हणजे इतका खोल जाऊन विचार करण्यासारखा विषय नाही. आपल्याकडे भुईमुग पेरल्यानंतर शेंगा येतात, घरी आपण शेंगाने आणतो, काही वेळा दाणे आणतो. आता शेंगा आणल्या म्हणून शेंगाच आहेत म्हणून कोणी खात नाही, फोडून टरफल काढून आतली शेंगाच खातात ना. ते असार आहे ते टाकून दिलं, जे सार आहे ते खाल्लं, त्याची पुष्टी आहे त्याला. मग हेच जगामध्ये आहे. याच्यामधलं जेवढं महाराज म्हणले, महाराजांना विचारले तुम्हाला एवढे लोक भेटले, हे झालं, मग तुम्हाला असे गुणदोष नाही का दिसले त्यांचे? ते म्हणले गुणदोष दिसल्याशिवाय कसे राहतील, गुणदोष दिसलेच. त्यांना सार असार त्यातलं माहिती आहे, आणि आपण काय करावं माहिती आहे. मी म्हटले ते बाकीचं पारखून घेतो, त्यातलं जे प्रत्येकात काही ना काहीतरी सोनं असतं, तेवढं मी घेतो, उरलेली माती असते ती टाकून देतो. शेवटी महाराजांच्याकडे संग्रह कशाचा झाला, तर सोन्याचा झाला. तसं ते करता येतं. यासाठी हे आपण जसं फुलकट टाकून देतो, आणि शेंग किती चांगली आहे, तब्येतीला एखाद्याला समजा एखाद्याला सांगितलं शेंगदाणे खात जा, छान, शेंगदाणे खात जा, पण दाणे खात जा सांगितले, टरफलं खात जा सांगितलेलं नाही आहे, हे ज्याला कळतं तो शाळा. मग त्या अर्थाने तो असार आहे ते टाकून देतो त्यातलं. तर ते काय दळमळून उपयोग होईल, काय कशाला उपयोग होईल सांगता येते, पण खाण्याची वस्तू नाही आहे हे एकदा लक्षात आल्यानंतर तो फोडून घेतो, शेंगदाणे खातो. त्या सार आणि असार हे एवढं स्पष्ट आहे. तर इतकं स्पष्ट ज्याला कळलं त्याला बाकीच्या प्रपंचातलं कळलं पाहिजे, यातलं काय आहे, त्यातलं जे टाकण्यासारखं आहे ते टाकण्यासारखं आहे. म्हणजे मागे एकदा गांधीजींचे त्या ह्याचं सांगितलं होतं ना आपल्याला, त्यांना ते व्यंजकपत्र लिहिलं वगैरे सगळं लिहिलं, ते सगळं झालं, ते त्यांनी वाचलं, आणि आता आता अशी तर उघड उघडत वंदना केलेली, मग ते सगळं त्यांनी वाचलं. म्हणजे बाकीच्यांना वाटलं होतं की हे वाचन तर आता ते काय करतात कोणा ठेवत, त्यांनी काही केलं नाही. ते उरले जे पत्र लिहिलेल्याला जे 2 पत्र लावलेली टाचणी आहे, ती टाचणी काढून ठेवली, आणि ते कागद म्हणले हे दुसऱ्या कामाई कसल्या वापरा. ते म्हणजे अहो त्याच्यात ते सगळं पत्र, त्यातलं जे ठेवण्यासारखं होतं ना ते मी घेतलं आहे. तसं तशी परिस्थिती आहे. महाराज म्हणले मी सोनं जे होतं ते प्रत्येकातलं बघतो आणि तेवढं घेतो. आता बाकीची माती आहे हे माहिती आहे, शेवटी व्यक्ती आहे म्हटल्यानंतर हे असणार. आता साधनी मनुष्य असेल तर तिथं बरंच सुवर्ण सापडेल. मग शहाण्यासी अंतर न देतं ते त्यांना, मग त्यांना ठेवून घेतात. मग तशा तऱ्हेचं त्यांच्याकडून काय शिकण्यासारखं आहे. आणि तुकाबाईंच्यापर्यंत आपण आलो आहे, तिथून पुढचं आता बघूया. आपण 5व्या ह्याच्यात गेलो आहे. पुढच्या वेळेला इथे परत जो योग आला, 3रा-4था योग आला हा, तर त्याचा शेवटचा वारी येईल आता, आणि 4 वर्ष होतील.
आता काय पुढे पुढच्या याला आपण चौथा समारोप होतोय का बघूया. त्यांची इच्छा असेल तर होईल, नाहीतर आपण शिकत राहतोच आहोत, नाहीतरी अभ्यासात राहायचं आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जानकी जीवन स्मरण जय जय राम